नमस्कार. चला जेवण झालं दुपारचं, बसले आता. आवरलं. सकाळी बाहेर गेलो होतो आम्ही, पिल्लूंनीच बाहेर गेले होते सकाळी. भाजी बिजी आणायला गेले होते बाहेर. सकाळी डाळ भात, मटकीची भाजी, चपात्या. बाहेर गेलो काय आणलं होतं रे आपण? हां, मोतीचूरचे लड्डू आणले. आणखीन त्याच्यासाठी केळं आणले. बस नंतर काय नाही, नंतर भाजीपाला आणला. फ्रेंडशिप ते काय पट्टी आणली. आणि आणखीन काय आणलं? बस काय मी तेवढं चाललं वाटतं. बाहेर गेलं तिकडून आल्यानंतर मी स्वयंपाक केला तर जेवण किचन आवरलं, सगळे भांडे बिंडे आवरून बसते. आज थोडा उशीर झाला, मी पण लवकर जेवली. 3:30लाच जेवली. आता 4 वाजले. तर मला जेवायला उशीर होऊन जाते कामामध्ये, माहिती ना. त्रास द्यायला कमी नाही करत पण लोक, माहीत आहे का. त्रास देणारे भरपूर असतात. कोणी आपण कोणाचं काही कोणाचं घेणं नाही गिदेल नाही, कोणाचं नाव घेतलं तरी पण प्रॉब्लेम उभं करायला कमी नाही करत सगळंच जण. आणि आपल्याला त्रास देणारे तर रुची नसतात, ते जवळचेच असतात आपल्याला त्रास देणारे. त्याला आपल्याला त्रास देण्याची लई मजा येते, माहीत आहे का. त्रास देणारे दुरचे नसतात, ते आपल्या जवळचेच असतात नातेवाईक, माहीत आहे ना. दुसरे नसतात. दुसरे काय देतील, दुसऱ्याला त्रास दिला की मग सांगलं जाते, पण ते नातेवाईक असताना मग त्याच्याशी काही बोललं जात नाही. त्याच्याशी गप्प बसलं जाते. जाऊ दे बाबा, कुठं डोकं लायचं असं म्हणून सोडून देतो आपण. त्याच्यानं ते गैरफायदा घेता आपला. अँड मी तुम्हाला एक चीज दाखवतो. माय दोस्त नहीं, मेरे काले पीले हरे बैंगनी दोस्त ने म्हणाल तर कि अबे तू मेरे लिए क्या लाएगा कल परसों ते फ्राइडेला. एंड कल मेरे काले पीले हरे बैंगनी दोस्त के लिए त्याचं नाव नेमकं काय आहे मला तेच नाही कळत. शौर्या. अच्छा, शौर्य. मी बोलत असं नाही नाव त्याच्यासाठी हे आणले. गेस करा. नाही ते नेणार आहे तू शाळेत. तेले मैंने अबे देखता हूँ कैसे नहीं पहनाएगा, सीधा मरीन पहनायसाठी. मजाक गाइस. त्याचं लक्ष नसतं ना, त्याला मना करते. त्याला नाही वेळा झाला. सकाळी पण त्याने व्हिडिओ काढला, नंतर त्याचे लक्ष झालं की मला मना केलं, तर परत तो व्हिडिओ बंद करून टाकला. त्यानं फोन घेतला, व्हिडिओ काढला, नंतर सांगा अरे त्यानं मना केली फोनवर बोलायची, व्हिडिओ काढायची, तर परत तो व्हिडिओ डिलीट करून टाकला त्याला. आणि आता मग त्याचं लक्ष नव्हतं की मला मना केली म्हणून. तुला वेळा फोन घेते, व्हिडिओ काढते, पण मग नंतर डोक्यात आलं ना की मना केली, मग गप्प बसते, मग डिलीट करून टाकते व्हिडिओ. आमची व्हिडिओ पाहणाऱ्याला खुश होत असेल ना की एक जण म्हणजे तो येत नाही म्हणून त्याला मना केली व्हिडिओ काढायची. तर किती त्रास द्यावा एखाद्याला, तर त्याचंही काही मन असते की नाही. प्रमाणाच्या वर त्रास द्यायचा म्हटलं म्हणजे कोणाला किती कावर करायचं, किती शिकवायचं. आणि तशीच गोष्ट आपल्यावर आली, तशीच पाळी आपल्यावर आली. कोण शिकवलं, कोण भांडण लावलं, काय होईल त्याचा विचार करायचा होता. आम्ही कोणाचं नाव घेतलं तरी पण आम्हाला एवढं त्रास सहन केला. 2 दिवस विना इतका त्रास झाला की म्हणजे त्रास म्हणजे किरकिर भांडण म्हणजे न तिथून लांब राहतात लांबून तरी पण कया करतात. असं नाही की चला बस जवळ लांब राहिला तरी पण कया करणार आहे. सांगतात फोन हिसकून घे, फोन व्हिडिओ काढ नको, अशी व्हिडिओ काढते, तशी व्हिडिओ काढ, आणि डेंजर व्हिडिओ काढते. आता माझ्या व्हिडिओत कुठला व्हिडिओ डेंजर आला तेच कळत नाही. कोणता तिने व्हिडिओ पाहिला की तो व्हिडिओ लय डेंजर व्हिडिओ काढते. म्हणून म्हटलं एकदा चेक कर, एकदा व्हिडिओ चेक करत सांग कोणता व्हिडिओ डेंजर काढला म्हणून. कमीत कमी कोणाच्या नावाची खराबी नाही करायची. आपलं नाव खराब आहे याचा अर्थ दुसऱ्याचं नाव खराबाची ते नाही करायचं, कोशिश नाही करायची, प्रयत्न नाही करायचे अशा कोणाला. आणि बाहेर जाणार होतो आज, म्हटलं बाहेर जाऊन आलो, पण परत पाणी चालू झालं. बारीक पाणी झाला. बाहेर गेलं की परत बाहेर पाणी झालं थोडं.
कोण किती बी शिकवो, कोण किती बी लावून देऊ, कोण किती बी बरोबर डोक्यामध्ये, पण ऐकणारा कमी डोक्याचा असते माहिती का. त्याचं डोकं कच्चं असते. त्याचा जो शिकवते त्याच्या डोक्यापेक्षा याचा डोकं ऐकणाऱ्याचा डोकं कच्चं असते. माणूस कितीही पक्का असला ना तर विचार करायचा नाही मला याचं ऐकायचं नाही, आणि कितीही शिकू दे ये गे, आणि कितीही करू दे काही प्रयत्न करते मला शिकवायचे, चक सांगायचं की नाही माशी या विषयावर चर्चा करायचीच नाही, काय बोलणार डायरेक्ट जाऊन बोला. तो परत बोलतच नाही ना, मग बोलतच नाही बिलकुल. का त्याला समजते ना की काय हा ऐकत नाही याच्या. आपण आता किती बी केलं बोलून तर काही फायदा नाही. तर ते स्वतः समजते की आपण पाचटपणा करतो बिलका आणि याच्याशी जाऊन. आज संकट चतुर्थी होती ना, म्हणून आज मटकीची भाजी डाळ भात बनवला. मग तेच बोलली, आंघोळ बिंघोळ केली, नंतर पाहिलं तिकडे कॅलेंडरकडे आज संकट चतुर्थी होती. नाही बनवली मी, व्हेज बनवलं सगळं, मटकी डाळ भात बनवला. 2 बजे कॉलेज की छुट्टी होती है, 15 मिनट घर आने में लगता है, यानी कि 2:15 पे तुझे घर पे पण हे बघतो की सगळं जवळ असलं ना, काही दुखलं फुकलं, काही खायचं प्यायचं असलं, काही कोणी आलं गेलं तर माणूस पटकन जाते. लांब असलं ना नाही जावले जाते. पण जाणारे आताच गेली आली, आता कशाला जायचं, घडी आठवण येते का असं होते. त्यांचं म्हणजे असं कसं असते, खरंच आपलं लांब असलं ना, मी तेच म्हणते की जवळ पाहिजे, लांब नाही पाहिजे. सुखादुखात माणूस काम येते. दुसरी गोष्ट की काही प्रॉब्लेम झाला की जवळ येते. मी तर काही नाही, मी अशी बघत राहते. खरंच गोष्ट तितक्या की लांब पाहिजे, लांब पाहिजे, लांब नाही पाहिजे, लांब कशाला पाहिजे. सुखादुखात जवळ पाहिजे माणूस माहिती ना. लगेच जातात, 10 मिनिटाचा रस्ता पण नाही लागत, लगेच जातात लगेच येतात. आणि आपलं दुखलं फुकलं ना, आपल्याला काय आपण अशी वाट बघायची कोणाची, कोणीच नाही येतात का, कारण की लांब असल्या कारणानं कोणी नाही येत. मी एक ड्रॉइंग काढले थांब काढू ना दाखवू. अरे आईच्या मम्मीच्या गोली झाली कॅमेरामध्ये नाही दिसत. चला, आमचं रोजचं रुटीन असंच असते. रोजचं माहिती आहे का, 2 जणांचं जेवण करायचं, अळसे म्हणजे शाळेतील जेवली मी तशी. दुसरी गोष्ट की आवरलं चिवरलं, आता बसली. सगळेच म्हणजे झोपल्या, दुपारी सगळेजण झोपतात. कामामध्ये आमचा टाईम निघून जाते. आम्ही टाकतो झोपायला जातो 5:30-6 वाजता. लगेच आम्ही उठतो, चहा करतो. त्याच्यापेक्षा अंगच नाही टाकत, झोपत लेटतच नाही. जादू झोपतच नाही, काय करायचं. चला, आता आमचा टाइम झाला, थोडं वेळ ते करायला झोपायला झोपतो थोडा वेळ. तिथं कॅमेरावर आणि आमचं ज्यानं केलं असेल ना तर सुख शांती भेटली असेल ना तुम्हाला थोडीशी, की आमच्या घरात भांडणं झाले, किरकिर झाली, तुम्हाला काही वाटलं असेल ना त्या गोष्टीचं की बा बरं झालं. पण ते कसं असते ना, नदीच्या पाण्यासारखं असते हे भांडण. होते नंतर शांत होते, पण भांडणं लावून देणारा डोळ्यात येते लगेच. मग त्याची नाही राहत कुठे इज्जत माहिती आहे ना. भांडणं लावणाऱ्याची, किरकिर लावणाऱ्याची, स्वतःला हुशार समजणाराची. मी इथंच चिकटपट्टी लावलेली. काय रावलं ते जादू दाखवू काय? हे पाय, यात काही थोपी काय नाही ना, काही चिकटपट्टी नाही आहे ना. ना आता पाय, थांब, त्याचं काही लक्ष नसते. चिपकला मतलब सस्ता जादू. अँड मी एक लास्ट सेकंडवर काही बोलायला चाहतो. एकदम लास्ट सेकंडपर्यंत थांबा. एकदम लास्ट सेकंडपर्यंत काय बोलणार होतो मी, आम्हाला व्हिडिओ काढायची मना केली,
पण जे हा आमचे आम्हाला video लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय लेकिन बाय आणि आमची